आदित्यजी पूर्ण ताकद पणाला लावली आपण या ठिकाणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे समोर असणार आहेत। सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत। इथे आपण पाहताय भ्रष्ट परिवारवाद विरुद्ध सामान्य नागरिक अशी ही लढत आहे कल्याणमध्ये। इथे आपण पाहताय वैशालीताई प्रचार जोरात करत आहेत, घरोघरी गेलेले आहेत आणि मशाल, कारण इकडची जी जनता आहे ती खरी शिवसेना, एकमेव शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीला निवडून देणार आहे हे ठरलेलं आहे। आदित्यजी आपण जर बघितलं तर त्यांच्याकडून असे देखील आरोप होत आहेत की शेवटपर्यंत उमेदवार मिळत नव्हतं आणि एका अर्थाने असा एक डमी सुद्धा म्हणलं जातं। त्यांच्या आधी आमचे उमेदवार जाहीर झालेत, त्यांचे उमेदवार जाहीरच नव्हते होत। आपण पाहाल इथे सगळे लोक, शिवसैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, काँग्रेसचे असतील, इतर पक्षाचे असतील, वैशालीताईंना निवडून देतील। पण आपण बघतोय आज म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची शक्ती आहे आणि तुम्ही एक ताकद पणाला लावली, अर्थात शिवसेनेचा गड मानला जातो हा, कोण राखू शकेल? खरंच उद्धव ठाकरे साहेब राखू शकतील? त्यांची शक्ती म्हणजे ईडी, आयटी, सीबीआय, गुंड, चिंदीचोर हे सगळे त्यांनी आणलेत रस्त्यावर। पण इथे स्थानिक जनता या गुंडगर्दीला, या चिंदीचोरीला कंटाळलेले आहेत। या टोळ्यांना तर मतदान करणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशालीला मतदान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।